सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आज दिवसाची सुरुवात झाली होती जिरा वॉटरने. तर मी हे पाणी जे आहे ना, जिऱ्याचं पाणी बनवून घेतलेलं आहे. चांगलं उकळून घ्यायचं आहे. हा जो कप आहे ना, तो 1.5 कप पाणी टाकलं होतं मी आणि जिरे चांगले त्याच्यामध्ये उकळून 1 कप पाणी करायचं आणि ते मी आता इनटेक करते. सकाळची वेळ होती, मुलांना शाळेत जायची घाई होती म्हणून म्हटलं चला पहिलं मुलांचं उरकून देऊ. आणि सध्या कसं आहे ना, मुलांची शाळा सकाळी 7:30ला असते माझी, कारण 10वीचे पेपर चालू असल्यामुळे ना यांना लवकर शाळा असते. म्हणून सकाळचा जो वर्कआउट आहे ना, तो मिस होतो, कारण यांचंच उरकायला लागतं मला ना, टिफिन हिच्या वेण्या वगैरे पाडणं. म्हणून स्वतःला थोडंसं सकाळी वेळ देता येत नाही. पण जे ड्रिंक वगैरे घेणं, नाश्ता वगैरे करणं, याच्याकडे सगळं काही मी लक्ष देते. मुलांना तयार वगैरे केलं ड्रिंक घेता आणि मग मी 9:30 वाजता माझा नाश्ता घेतला. नाश्त्यामध्ये आज पपई घेतली होती. नाश्त्यामध्ये आपण पपई, अंडं, फ्रूट आणि दही सॅलड हे सुद्धा घेऊ शकतो. मी बऱ्यापैकी वेगवेगळं काहीतरी घेत असते. तर आज मी घेतली होती पपई. बऱ्याच जणांचे कमेंट अशा येतात की ताई, आता सध्या जे वेट आहे तुमचं ते काय आहे? तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माझं वेट मी तुम्हाला चेक करून सांगणार आहे, कारण 21 दिवस झाले आहेत 90 दिवसाच्या चॅलेंजपैकी. आता 21 दिवसात बघू आपण काय रिझल्ट लागलेला आहे. तर मग नाश्ता करून मी 11 वाजता थोडीशी भूक लागल्यासारखी झाली. मग 11 वाजता मी माझी थोडीशी ब्लॅक कॉफी घेतली. मी 11 वाजता ब्लॅक कॉफी घेते. तर आता इथे मला तुम्हाला दाखवायचं आहे की माझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आहे ना, तो अगदी भारी आलेला आहे. कारण जसं एक साईजकडे वळले आहे तोपर्यंत चेहऱ्यावर जो ग्लो आहे ना, चेहऱ्यावरच्या ज्या फोड्या आहेत एकदम कमी झालेल्या आहेत. मी तुम्हाला माझा फोटो दाखवेल की आधीचा चेहरा कसा होता ना, आत्ताचा कसा होता. 1 वाजता जेवण घेतलं. जेवणामध्ये पालकाची भाजी, 1 चपाती फक्त आणि सॅलड घेतलं होतं. सोबत ताकसुद्धा घेतलं होतं. याच्यामध्ये माझं पोट भरून जातं. आता असं नाही की एकच चपाती खावं, पण मी माझ्या भुकेप्रमाणे 1 चपाती घेतली होती. मी 2 चपात्यासुद्धा खात असते कधी जास्त भूक असेल तर, पण आता काय मला भूक जास्त नव्हती म्हणून आज 1 चपातीच घेतली होती. जर तुम्ही पण डायटिंगवर असेल तर 2 चपात्या तुम्ही सहज घेऊ शकता. डायटिंगमध्ये भरपूर जेवण करू शकता. फक्त सॅलड आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर घ्यायचं आहे. आता वेळ झाली होती 5 वाजले होते आणि 5 वाजता मला एक्सरसाइज करायची होती. तर मी त्याच्यासाठी तयार झाले होते एनर्जी ड्रिंक घेऊन. तर आता चला एक्सरसाइज करायची आहे मला. एक्सरसाइज मी टी व्हीवर यूट्यूबला लावते, जेणेकरून मला पण उल्हास येतो करायला. आणि यूट्यूबवर जशा प्रकारे दाखवतात तशीच मी एक्सरसाइज करते. जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही एक्सरसाइज करू शकता. एक्सरसाइज झाल्यानंतर फ्रेश झाले आणि मग ब्लॅक कॉफी घेतली. तर आपण इथं ग्रीन टी घेऊ शकतो, ब्लॅक कॉफी घेऊ शकतो आणि दिवसभरात तुम्ही 1 कप चाय नक्कीच घेऊ शकता. ह्या 5 वाजता जर तुम्हाला चहा घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. पण मी चहा घेणं आता बंदच केले. पहिले मी गुळाची चहा घेत होते, पण आता गुळाची पण चहा मी बंद केली आहे. तुम्हाला जर राहत नसेल, बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात, डोकं दुखणे वगैरे, माझ्यासोबत पण होतात. मग ज्या दिवशी माझं डोकं दुखायला लागलं त्या दिवशी मी चहा घेते. ज्या दिवशी मला असं वाटलं की नाही ठीक आहे, बिना चहाचं मी राहू शकते, त्या दिवशी मी चहा घेत नाही. असं काही नाही, चहा एकदमच बंद करावं. तुम्ही दिवसातून 1 कप चहा नक्कीच घेऊ शकताय. तर मी इथे ब्लॅक कॉफी घेतली. मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी होती. तर मी 7:30 वाजता जेवण करायला लागले आहे आता, कारण माझे मिस्टर पण सध्या लवकर येतात कामावरून. सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी लवकर येतात, म्हणून आमचे जेवणसुद्धा जरा लवकर चाललेले आहेत. तर आज जेवणामध्ये मी माझ्यासाठी स्पेशल वेगळं बनणार होते. तर ते बनणार होते सोयाबीन मी थोडीशी पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती. नंतर त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं, थोडीशी मिरची पावडर, काळं मीठ टाकायचं, धना पावडर टाकायचं थोडंसं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी इथं काकडी, टोमॅटो कट केलेलं आहे. जे तुमच्याकडं अजून सॅलड असेल ते सुद्धा तुम्ही कट करून याच्यामध्ये टाकू शकताय. याच्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं दही घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी हेच खाणार आहे. मी जेवण खाणार नाही, म्हणजे भाजी चपाती खाणार नाही, हेच खाणार आहे. तर अशा प्रकारचं हे खूप छान लागतं खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्ही जर वेट लॉसमध्ये असाल तर. जेवण वगैरे केलं, वरती चालायला गेलो आणि खाली आल्याच्यानंतर शेवटची जी झोपण्यापूर्वीची मी ड्रिंक घेते, ती ड्रिंक घ्यायला अजिबात मी विसरत नाही. जेणेकरून दिवसभरामध्ये जे काही आपण इंटेक केले, जे काही खाल्लं आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या ड्रिंकमुळे पचन होतं व्यवस्थित. आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. तर तुम्ही ही ड्रिंकसुद्धा नक्की घेत जा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.